एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। अकोले तालुक्यातील राजूर गावात कावळीच्या साथीने मोठं थैमान घातलं असून गेल्या 15 दिवसापासून वाढत्या रुग्णसंख्येमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या साथीत आतापर्यंत 2 महिलांचा मृत्यू झाला असून आरोग्य यंत्रणेला हादरा बसला। आज राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजूर गावाला भेट देऊन ग्रामीण रुग्णालयात रुग्णांची विचारपूस केली व परिस्थितीचा आढावा घेतला। बैठकीला जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। या भेटीत विखे पाटील यांनी प्रशासनाला ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश दिले असून कावीळीचा फैलाव रोखण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले। या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला। आरोग्य यंत्रणा व प्रशासन संयुक्तपणे कावीळीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सज्ज असून नागरिकांनी घाबरून न जाता योग्य काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले। आपल्या गव्हर्नमेंट मेडिकल ट्रस्टचे आलेले सर्व डॉक्टर्स, उपस्थित सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित मित्र, आपल्या राजूर येथील हा जो काही साथीच्यामुळे काही दुर्दैवी मृत्यू झाले, मोठ्या प्रमाणात त्या साथीची लागण झाल्यामुळे अनेक रुग्ण अद्यापही दवाखान्यामध्ये आहेत, काही घरी आहेत आणि लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे। त्या दृष्टीने माझी आता माहिती अशी 250 पेशंट्स आपली सध्या आहेत। जास्त असेल पण आमच्याकडे माहिती त्याप्रमाणे त्या संदर्भामध्ये आकडा सुद्धा 250 काही फार कमी नाही आहे। मी आता त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन आलो, त्या ठिकाणी असणारे पेशंट्स त्यांचे स्वतः मी बोललो, त्यांच्या कुटुंबियांशी बोललो। बहुतांशी म्हणून 14-15 वयोगटाचीच बहुतांशी मुलं आहेत, पण त्यापेक्षा कमी व्हायचे असते। त्यामध्ये मुळातच त्यांच्यामध्ये प्रतिकारशक्तीच कमी राहते आणि त्याचा परिणाम या सगळ्या साथीच्या लागण झाली, त्यामध्ये ज्या दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत। आणि त्यातून आता ठीक आहे, जे काही दोषी असतील, कोणाचा त्यामध्ये हलगर्जीपणा झाला, स्वतः मान्य जिल्हाधिकारी महोदय, मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय दोघांनी सूचना दिलेल्या आहेत। या सगळ्या निष्काळजीपणाची चौकशी करा, जी काही त्यामध्ये दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई करू आणि पुन्हा घटना होणार नाही या संदर्भामध्ये काही विशिष्ट उपाययोजना कराव्यात असं त्यांना सांगितलेलं आहे। परंतु प्रामुख्यानं एका बाजूने कारवाई होत राहील, चौकशी होत राहील, पण त्यांनी आलेला प्रसंग आपल्याला प्रसंगाला सामोरं जाताना काही विशेष उपाययोजना करता आल्या पाहिजे। आता आपण सध्या पाहिलं की आपल्या जिल्हा शल्य चिकित्सक आहेत, त्यांनी काही डॉक्टरांचा ग्रुप बंद करून दिलेले आहे। ते दूर राहत नव्हते, आता त्यांची राहायची व्यवस्था केलेली आहे। नर्सिंग स्टाफ पाहिजे असेल अतिरिक्त तो उपलब्ध करून दिला पाहिजे। माझी जिल्हाधिकारी महोदय माझी सूचना अशी आहे की आपल्या ज्या आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी सेविका आहे, तर पाहिजे तर आणखी पूर्ण करायचं बाजूच्या गावातून, पण घरोघर सर्वेक्षण पूर्ण करा। जसं आपण मध्ये कोविडसाठी आमच्या भगिनी फार उत्तम काम केलं, घरोघर जाऊन आपला जीव धोक्यात घालून त्यांनी कोविडचं संरक्षण पूर्ण केलं होतं। तसं या सगळ्या आशा वर्कर अनुभव आहे त्यांना, आशा वर्करला आणि अंगणवाडी सेविकांना, की नेमकी हे सर्वेक्षण काय करावं, कसं करावं। विशेष करून त्या महिलेशी तेच संवाद करू शकतात, मेल नर्स जाऊ शकत नाही, असं तातडीनं आपण आदेश काढून सर्वेक्षण पहिलं पूर्ण करा। केवळ राजूला प्राधान्य द्या, पण भोवताली जे खेडे आहेत, जिथं ज्या खेड्यांमध्ये या पाण्याचा वापर होतो, तर त्या सुद्धा खेड्याचं सर्वेक्षण ताबडतोब सुरू करा। अशा प्रकारची माझी निमित्तानं आपल्याला सूचना राहील। जे जसं आपण पाणी पुरवठा योजनेच्या बाबतीमध्ये केलं आहे, टंचाईमध्ये, टंचाईच्या निवडणुकीपर्यंत ग्रामसेवकाला थांबले पाहिजे। टँकर सकाळी 6ला गावात जातो, आपण त्या ॲप तयार केलं आहे, त्यातून मला वाटतं त्याचे ॲप तयार केलेलं आहे, त्यामुळे त्या ॲपवर आम्हाला माहिती मिळते रोज आता ते टँकर किती वाजता वेळापत्रक ठेवून दिलेलं आहे।
आणि त्या ॲपवर त्यांनी त्याच्या फोटोसहित माहिती लोड करायची. आता आम्ही आता शूट केलेलं आहे, म्हणजे तो फोटोच सवय ग्रामसेवक 6 वाजून 15 मिनिटांनी टँकर आलेला आहे किंवा 8 वाजून 15 मिनिटांनी टँकर आलेला आहे. पुरी व्यवस्था नव्हती, त्यामुळे त्याला आपापच त्या ठिकाणी थांबावं लागणार आहे. पण एपिडेमिकमध्ये मला वाटतं ते ग्रामसेवकांवर तुम्हाला कसे सूचना करा की ते 100% त्या गावातच थांबले पाहिजे. त्या संदर्भात आज आम्ही आदेश निर्गमित करतो, ज्यामध्ये त्या ग्रामसेवकांचं खरं मुख्य जबाबदारी त्यांची आता आहे. तलाठी आहे, दोघांनाही सांगा, तलाठी आणि ग्रामसेवक दोघांनाही सूचना करा, दोघे थांबले त्या ठिकाणी. आणि या सगळ्या परिस्थितीवर पुढे जाताना आपल्याला याच्या बाबतीमध्ये विशेष करून आता जो पाण्याच्या टाक्या साफ होत नाही, मला वाटतं आता याच्यातून एक धडा घेऊ. प्रत्येक म्हणजे आता पूर्ण टीम या ठिकाणी काम करत राहील. पण हा काही प्रसंग काही एकदा राजूरला नाही, तो आपल्या सगळ्यांवर प्रसंग आलेला आहे की आपली सामुदायिक जबाबदारी आहे त्याला समोर जाताना. नंतर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं की कुपोषण आहे, त्याचं एक मुख्य कारण आहे की आपल्याला या आता एवढ्या अडचणीमध्ये आपण पालकांना काय सांगतो की कुठे देऊ नका, म्हणजे परिस्थितीवरच झालं आहे लोकांना. मला वाटतं तुम्ही डाएट प्लॅन तयार करा. आता अंगणवाडी सेविकेमार्फत तो डाएट प्लॅन जो आहे तो प्रत्येक घरोघर जाऊन त्या मातेला समजून सांग तरी काय करायचं. फक्त आपण काय करतो सध्या जे PSCला लोक ॲडमिट आहे तेवढ्यावरच आपण चर्चा करू, पण लेखी स्वरूपातच द्या. आणि मी एखाद्या सेवाभावी संस्थेची चर्चा करतोय तर आपल्याला तशा पद्धतीचा डाएट प्लॅनप्रमाणे जर पूर्ण करता आला त्या काही दिवसांसाठी कुटुंबियांना तर त्याचाही काही मदत करण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला साधारणपणे अशा पद्धतीने आपल्याला काम ताबडतोबीने हातात घेतलं पाहिजे. तर ह्या गोष्टीचा पुन्हा अशा घटना घडू नये. खरं म्हणजे या सगळ्या पाण्याच्यामुळे उद्भवलेली समस्या समोर सांगतात की आपण तो मुद्दा तपासतोय आपण त्याच्यामध्ये कारवाई होईल, सगळं होईल. पण आता आपण सगळ्या गावकऱ्यांनी माझ्यासहित आपली सगळ्यांची एक सामुदायिक जबाबदारी आहे की आपण आता या घटनाची पुनरावृत्ती होणार नाही किंवा तातडीने नंबर हेल्पलाईन नंबर सुरू करून द्या. मला वाटतं की असे काही घटना वाटल्या तुम्हाला की कोणाशी आपण संपर्क करायचा. तर तुमचा जो PSC डॉक्टर असेल किंवा सिव्हिल सर्जन असेल किंवा BDO असेल त्यांचे नंबर देऊन टाका. बाहेर एक बेलबोर्ड लावून टाका गावामध्ये की तातडीने कोणाही संपर्क करावा. त्यांनी जबाबदारी कुठे घेतली पाहिजे. आलेल्या घटनेच्या किंवा अशा घटना होत आहेत की सांगण्यासाठी काहीतरी आपल्याला लोकांच्या मध्ये एक संवाद निर्माण करण्याची गरज आहे. मला वाटतं आजच्या घटनेच्या अनुसरून माझी सगळ्या गावकऱ्यांना विनंती आहे, सगळ्या इतर ग्रामस्थांना विनंती आहे की त्याचे पुढचं पावलेली जी मुलं आहेत त्यांच्याशी त्यांच्या काय अर्थ साहाय्य द्यायचं हे माननीय मुख्यमंत्र्यांशी आपण चर्चा करू, तो निर्णय करू. परंतु तो एक मुद्दा महत्त्वाचा आहे, अर्थसहाय्य कुटुंबाला करण्याबरोबर या घटनाची पुनरावृत्ती काही होणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी मिळून आता मला काम करण्याची गरज आहे. की त्याच्यामध्ये व्यवहारात सूचना अशी होती की पाण्याच्या उपलब्धतेमध्ये जो पशुधन आहे या भागात ते सुद्धा वाचलं पाहिजे, त्याला पाणी प्यायला पाहिजे. त्याचा विचार त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण दोघांनी करावा. माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात राजूरपुरतं नाही पण एकूणच जिल्ह्याचे जीवन टंचाईचा करताना आपण त्या बाबतीमध्ये आपण आता पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा आठवड्याने टंचाई आठवड्याची बैठक घेऊ. तरी सगळ्या विस्ताराने या सगळ्या योजनेची आपण चर्चा करू. म्हणजे मग कशी कोणत्या त्या व्हिडिओचा प्रश्न मांडला आहे व्हिडिओ समजून घ्या ती काय ठीक आहे तुमच्या स्लीप आहे शिवसाहेबांना द्या नाही त्या घडी कुठल्यावर मग ते आम्ही करू. असं घटना असेल गंभीर एकदम म्हणजे बरोबर नाही असं तर तरी तुम्ही माहिती द्या. आम्ही काय तुम्ही सांगता म्हणून बोलतोय तुमच्या द्या ना शिवसाहेबांना भेटा तुम्ही गिफ्ट द्या. आणि इतक्या बेजबाबदारपणे वागत असेल वस्तुस्थिती असेल तर 100% कारवाई करू आपण, त्यात काय अडचण नाही. तर छोटी एका बाजूला एवढं मोठं संकट आपल्या समोर आहे आणि दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्यांचं जर बेजबाबदार वागत असतील तर निश्चितच त्याचं समर्थन कोणी करणार नाही, कारवाईच व्हायला पाहिजे. मी पुन्हा एकदा आजच्या या बैठकीच्या निमित्तानं
स्टार्ट. राजीनामा का दिलेला आहे? गेली 15 दिवसापासून आपण सर्वजण बघत आहात की राजूर या गावामध्ये कावीळचं मोठ्या प्रमाणात साथ चालू आहे आणि त्या कावीळच्या साथीमध्ये अनेक लोकांना त्या कावीळची लागण झालेली आहे. खरं तर गेलेल्या 3 महिन्यापूर्वी आम्ही सर्व सन्माननीय सदस्य व मी स्वतः ह्या ग्रामपंचायतमध्ये ठराव मांडला होता की राजूरच्या टाकीची घाण साफसफाई करावी व त्या टाकीचे सर्व स्वच्छता करून पाणी पुरवठा हा करण्यात यावा. परंतु त्यानंतर बडतर्फ ग्रामविकास मंत्री ग्रामविकास अधिकारी श्री वरपे साहेब यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि हलगर्जीपणा केला आणि त्याचा परिपाक म्हणून आज आम्हाला राजूरकरांना हा सगळा त्रास सहन करावा लागतो. अर्थात यात राजूरच्या या पाणी पुरवठ्याची टेस्टिंग आरोग्य विभागाची नेहमी करायची असते, परंतु त्यांनी सुद्धा 3-4 महिन्यापासून या आरोग्य विभागाने ही टेस्टिंग केली नाही आणि त्याला ते सुद्धा जबाबदारी आणि मी सुद्धा माझी एक स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून हा राजीनामा मी देत आहे. माझे नेते वैभवरावजी पिचड साहेब यांच्या आदेशाने मी आज या ठिकाणी माझ्या उपसरपंच पदाचा राजीनामा देत आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.